आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथील लघु पाटबंधारे तलावासाठी आवश्यक जमिनीच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडे आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलंय. जिल्हा प्रशासनानं या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्र, सांडवा, प्रवेश आणि पुच्छ कालवा येथे पोहोच रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वनजमिनीच्या भूसंपादनासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सुधारित 3,30,90,000 एवढा निधी मंजूर केलाय. निघोटवाडी येथील लघु पाटबंधारे तलाव योजनेच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. शेतकरी हिताच्या प्रकल्पाला प्राधान्य देऊन आवश्यक निधी मंजूर केल्याबद्दल शासन आणि प्रशासनाचे मी आभार मानतो. यापूर्वी सदर भूसंपादनाच्या कामासाठी 2,71,00,000 रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली होती. मात्र वाढीव गरजेनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून ही रक्कम आता 3,30,90,000 करण्यात आली आहे. या वाढीव निधीमुळे वनजमिनीच्या भूसंपादनाचा मार्ग अधिक सोपा झालाय. निघोटवाडी आणि परिसरातील लघु पाटबंधारे तलावाचं काम लवकरच पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी बांधवांना आणि ग्रामीण भागाला सिंचनाचा मोठा लाभ होईल असा मला विश्वास आहे, असे माजी गृहमंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी एक पत्र सोशल मीडियाद्वारे जाहीर करून आपले विचार मांडले. ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, मंचर. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.